नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची जी बाब असते ती म्हणजे शेतरस्ता। या संदर्भात शासन महत्त्वपूर्ण असे निर्णय शेतरस्त्याबद्दल घेत आहे। तर आजचा जो मंत्रिमंडळ निर्णय आहे तो सुद्धा शेतरस्ता पाणंद रस्त्याबद्दल आहे। पूर्वी जो पालकमंत्री पाणंद रस्ता होता त्यामध्ये काही अडचणी दूर करून नवीन मातोश्री शेतरस्ते पाणंद रस्ते योजना राबवण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये 22 ऑक्टोबरचा एक निर्णय घेण्यात आलेला आहे। तर त्या संदर्भातील हा व्हिडिओ आहे मित्रांनो, पाहूया सविस्तरपणे शेतरस्ते पाणंद रस्त्याबद्दलचा हा नवीन जो मंत्रिमंडळ निर्णय आहे तो काय आहे। संवाद या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी मंत्रिमंडळ निर्णय दिनांक 27 ऑक्टोबर 2021 चा हा मंत्रिमंडळ निर्णय आहे। या ठिकाणी सविस्तरमध्ये मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना राबवण्याबाबतचा जो काही क्रायटेरिया आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर ती माहिती कशा प्रकारे आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। राज्यातील गावागावात शेत रस्ते पाणंद रस्ते तयार करण्यासाठी मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। बैठकीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते। राज्यातील शेतकरी आणि गावकरी समृद्ध व्हावेत या दृष्टिकोनातून मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध ही संकल्पना मनरेगा व राज्य रोहयोच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे। सध्या स्थितीत राज्यात पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना राबवण्यात येत आहे। ही योजना राबविताना येणाऱ्या अडचणी दूर करून या योजनेतील कामांसाठी मनरेगामधून आवश्यक असा निधी उपलब्ध व्हावा यासाठी मनरेगा आणि राज्याची रोहयो म्हणजेच रोजगार हमी योजना यांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे। यातून मनरेगामध्ये होणाऱ्या विविध कामामधील अकुशल व कुशलच्या संयोजनातून शेत पाणंद रस्ते बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच या योजनेचे नामकरण मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना असे करण्यात आले आहे। राज्यात शेत पाणंद रस्त्याची मोठ्या प्रमाणावर गरज आहे। रस्त्याअभावी शेतकऱ्यांना तयार पिके बाहेर काढणे, साठवणे, त्यानंतर बाजारपेठेमध्ये नेऊन विकणे हे शेतकऱ्यांना थोडे अवघड जाते। पावसाळ्यातील पिके आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असली तरी रस्त्याअभावी ती पिकवण्याचा विचार बऱ्याच वेळेस शेतकरी करत नाहीत। पाणंद रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना विविध पीक घेण्यात अडचणी येतात आणि म्हणूनच हा निर्णय मंत्रिमंडळामार्फत घेण्यात आलेला आहे। तसेच या योजनेच्या उद्दिष्टानुसार रोजगार हमी योजना अंतर्गत मागील त्याला अकुशल रोजगार उपलब्ध करून देणे हा सुद्धा यामागील एक उद्देश असेल। ग्रामीण भागात सामूहिक उत्पादकमत्ता व मूलभूत सुविधा निर्माण करता येणार आहे। या योजनेमुळे सर्व शेतापर्यंत योग्य गुणवत्तेचे तसेच बारामाही वापरता येणारे शेत रस्ते पाणंद तयार करता येणार आहे। प्रत्येक गावात सरासरी 5 किलोमीटरच्या शेत पाणंद रस्त्याची गरज आहे। राज्यात अशा रीतीने राज्यात 2 लाख किलोमीटरचे रस्ते बांधता येणार आहेत। तर अशा प्रकारचा महत्त्वाचा एक शेत रस्ता पाणंद रस्ता याबाबतचा महत्त्वाचा एक मंत्रिमंडळ निर्णय होता। तर शेतकऱ्यांसाठी हा एक निर्णय महत्त्वाचा दिलासा देणारा आहे। तर बघूया मित्रांनो कितपत ही जी योजना आहे पालकमंत्री पाणंद रस्ते योजना जशा प्रकारे काम केली तशा प्रकारे कितपत ही योजना अंमलात येईल या संदर्भात आपण भविष्य काळात पाहणारच आहोत। तर भेटूया मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।